कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान योगेश्वर कृष्णाच्या चरणावर नतमस्तक होऊन आजची ही 5व्या दिवसाची सेवा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत। आज आपण 2 प्रकारचे योग या ठिकाणी घेणार आहोत। म्हणजे 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास नावाचा योग आहे आणि 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग, ज्याला ध्यान योग म्हणतात। या दोनचं संमिश्रण आज आपल्याला करायचं आहे, कारण वेळेचं बंधन आहे। 11 तारखेपर्यंत आपल्याला शक्यतोवर जेवढे योग घेता येतील तेवढा आपण या ठिकाणी प्रयत्न करू। असो, कालपर्यंत आपण आणि या ठिकाणी निरनिराळे योग पाहिले। आज 5व्या अध्यायामध्ये देखील कर्मसन्यास योग, ज्याला कर्मयोगच म्हटलेला आहे। लोक म्हणतील, का हो तुम्ही कर्मयोग म्हणता आणि 3रा अध्याय देखील कर्मयोगाचा होता, हा अध्याय देखील कर्मयोगाचा आहे, असं कसं काय? एकच आहे, फक्त या ठिकाणी संन्यस्त वृत्तीने कर्म करायचे आहेत। हे जास्तीचं ॲडिशन भगवंतानी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। म्हणजे करायचं काय आहे? कर्म सगळीच करायची आहेत, पण करत असताना वृत्ती संन्यस्त ठेवायची आहे, कारण ती करावंच लागणार। कर्म काही सुटणार नाहीत। आतापर्यंत आपण त्या गोष्टीची चर्चा केलेली आहे। आणि म्हणून कर्म त्याग करायचा नाही, परंतु कर्म फल त्याग करायचा। या ठिकाणी त्याला कर्मसन्यास योग म्हटलेला आहे, सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर। मग आता अर्जुन त्या ठिकाणी म्हणून राहिला की देवा, तुम्ही कधी म्हणता तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, तुम्ही युद्ध करायला सांगता, कधी सांगता ज्ञानयोग नावाचा योग श्रेष्ठ आहे। अहो, ज्ञानयोग करायचा असेल तर युद्ध कशाला सांगता, आणि युद्ध करायचा असेल तर ज्ञानयोग कशाला सांगता? म्हणजे सामान्य माणूस, मी देखील या ठिकाणी आणि संभ्रमित झालेला आहे, हे करू की ते करू, हे श्रेष्ठ की ते श्रेष्ठ, असा प्रश्न भगवंताला आणि अर्जुन करून राहिलेला आहे। आता भगवंत चिडले नाही, भगवंत हसले आणि म्हणले, बाबा मी तुला ज्ञानयोग सांगितला, ही गोष्ट खरी आहे, आणि कर्मयोगही सांगितला, पण ज्ञानयोग सोपा आहे का? सर्वसामान्य माणसं जे तुमच्या माझ्यासारखे आहेत, यांना ज्ञानयोग सोपा आहे का? ज्ञानयोगामध्ये कधी कधी उठवणी वाटेची लागावे दिगंताप्रती, दयासी वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठवणी वाटेची लागावे दिगंताप्रती। अरे ज्ञानयोग सोपा आहे का? तुम्हाला जंगलात जावं लागते, कंदमुळं खावं लागतात, एखाद्या गवताच्या गादीवर झोपावं लागते, लंगोटी घालावी लागते, आणि इतकं इंद्रिय दमन त्याच्या ठिकाणी करावं लागते। ते सामान्यांना सोपं आहे का? आणि ते होऊ शकते का सगळ्यांसाठी? आणि म्हणून मार्ग सोपान, म्हणून सगळ्यांसाठी सोपा मार्ग कोणता सांगितलेला आहे? म्हणून माझं मत असं आहे, भगवंत अर्जुनाला सांगितलेले आहे की बाबा असं करू नको। माझं मत असं आहे की संसारात राहूनच ज्ञानयोगाची अनुभूती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कर्मयोगच मी तुला सांगितलं, बरोबर आहे, परंतु ते सांगत असताना समजा हे केलं आणि ते केलं तर फळ एकच आहे ना। समजा जंगलात गेले आणि त्या ठिकाणी तुम्ही साधना केली, फळ काय? ईश्वराची प्राप्ती आहे। आणि समजा कर्मयोग केला, इथे राहून थोडासा कर्मसन्यास केला, म्हणजे कर्म केलं, कर्मत्याग नाही केला, कर्म केलं पण कर्मफळाचा त्याग केला, कर्मफल त्याग केला, तर दोघांना देखील, तो जंगलात जाणारा त्याला देखील तेच मिळणार आहे, आणि इथे राहून आत्मसंयम ठेवणारा जो तू आहे याला देखील तेच मिळणार आहे। आणि भगवंत त्याला सांगतात, यत् सांख्ये प्राप्यते स्थानम, यत् सांख्य म्हणजे जे ज्ञानयोगी आहे त्याला जे प्राप्य स्थान होते, यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योग गैरपि गम्यते, गैर म्हणजे इतर, जो कर्मयोग मी तुला सांगितलेला आहे त्याला देखील तेच प्राप्य होणार आहे। आणि म्हणून एकम सांख्यम च योगम च, एकच, ज्याला सांख्य योग करून राहिला त्याला देखील तेच, आणि जो कर्मयोग करून राहिला सहा पश्यती यः पश्यत स पश्यती, म्हणजे त्याला भगवंताने सांगितलं की बाबा जे दोन्ही आहेत त्या दोन्ही ठिकाणी एकच कर्मफल तुम्हाला प्राप्त होणार आहे।
आता अर्जुन पडला पुन्हा संभ्रमात. बाबा तिथंही फळ मिळणार आहे, इथंही फळ मिळणार आहे. उलट भगवंत त्याला सांगून राहिले, ज्ञानयोगामध्ये शरीराला कष्ट आहेत ना, सगळ्यात त्रास करावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि शरीराला कष्ट देऊन त्या ठिकाणी जी साधना तुम्ही करणार आहात ती सोपी आहे का? ती सोपी नाही. आणि त्याशिवाय तुमच्यासोबत इंद्रिय आहे, तुमच्यासोबत मन आहे, आणि हे सगळं त्या ठिकाणी राहत असताना मन आणि इंद्रिय कसे आहेत, फटाक्यासारखे आहेत ना, त्याला फक्त थोडा अग्नी येऊ द्या, ऐहिक सुखाचा, मटेरियल प्रॉस्पेरिटीचा फक्त थोडीशी उद्बत्ती लावायची गरज आहे, फटाका फटकन फुटतो मन आणि इंद्रियाचा. इतकं सोपं आहे का? तर त्या ठिकाणी इंद्रिय दमन करायचं आहे. आणि इंद्रियांना प्रलोभन आलं, अधःपतन होते. कर्मयुगामध्ये ते करावं लागते काय? इकडे अधःपतनाची शक्यता कमीच आहे, होत नाही असं माझं म्हणणं नाही की माणसं कर्मयोगातही राहून इतके अधःपतित आहेत. ठीक आहे, थोडंफार ठीक आहे, पण वैचारिक अधःपतन आणि कर्मयोगामध्ये देखील अधःपतन हेही इकडे आहेच. पण इकडे मात्र तुम्हाला बरंचसं शक्य आहे, तिकडे ते कठीण आहे. जंगलामध्ये जाऊन कसं शक्य आहे? मग आता हे सांगून राहिले बाबा अधःपतनाची शक्यता कमी म्हणजे काय आहे? तेव्हा ते सांगतात की बाबा समजा तू संसारामध्ये आहे, तिकडे जर तू जंगलामध्ये आहे आणि तिकडे तुला आंब्याचा रस खाण्याची इच्छा झाली, तर ते योग सांगतो ज्ञानयोग, नाही जमणार नाही, कंदमुळंच खावं लागतील. गवताच्या गादीवरच चलकर साधना, तलकर साधना, कर इंद्रिय दमन. पण तू संसारामध्ये आहे, कर्मयोगामध्ये आहे. मग आता तुला इच्छा झाली आंब्याचा रस खाण्याची, मग आता कर्मयोग सांगते की आण आंबे, काय हरकत नाही, आंब्याचा चांगला रस कर. आणि रस केल्यानंतर कर्मयोग सांगतो भगवंताला पहिले अर्पण कर, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. आणि त्याला अर्पण केलं, नैवेद्य दाखवला, आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तोच रस प्रसाद म्हणून ग्रहण कर. ऐकीने सोपं, म्हणजे तिकडे पूर्ण त्याग आहे. इथे मात्र त्याने सांगितलं की नाही, फक्त त्याच्यामध्ये ईश्वरानुकूल होऊन तू त्या ठिकाणी राहू शकतो. हा संयम फक्त मर्यादित खायचा आहे. त्याने सांगितलं हा हे सोपं आहे, आपण हे सगळं त्यालाच अर्पण करतो. त्या हठयोगाला म्हटलं की नाही, रोज लक्झरी गाडीत फिर. साधू संत लक्झरीत फिरले की लोक नावं ठेवतात, आणि पायी फिरणारा संत असला तर लोक म्हणणार आहे हा खरा त्यागी आहे, त्याला बंधन आहे. आणि तुम्हाला कार घ्यायची असेल तर जोरात कार आणता, घरामध्ये लागली ताट आणतो, आपण नारळ आणतो, लागली त्याला स्वस्तिक बिस्तिक काढून त्या कारची पूजा, नारळ फोडतो, प्रसाद ठेवतो, त्या गाडीला नमस्कार करतो. आणि ती गाडी म्हणजे भगवंताचं वाहन आहे, त्याला मी अर्पण केलेलं आहे, वापरणार मीच. भावना कोणती आहे? तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. म्हणजे आता आहे की नाही सोपं? तुम्हाला जे पाहिजे ते, पण ते सगळं ईश्वराचं आहे, हा भाव ठेवता येतो की नाही? मग ज्ञानयोगापेक्षा तुमच्या माझ्या सगळ्यांना कर्मयोग सोपा आहे की नाही? आणि तोच कर्मयोग भगवंत म्हणतात आहे की नाही तुला करण्यालायक. आता अर्जुन म्हणतो अहो हे तर सोपं आहे, हे तर मला करायला जमते. पण मग आता त्याने सांगितलं की हे तर ठीक आहे, हे सोपं जरी असलं तरी त्याच्यात काही पालन असेल ना, की लागले आणलं की वापरायचं ना, असं त्याने सांगितलं की नाही रे बाबा, हे तर आहेच, तुला इंद्रिय भोग याच्यामध्ये आहेत, परंतु त्याच्यामध्ये थोडासा नियमात बसून तुला काम करावं लागेल. असं स्वैराचार नाही आहे. स्वातंत्र्य म्हणजे कर्मयोगामध्ये नियमबद्ध तुला राहावं लागणार आहे. उदाहरणार्थ हे एवढे गुलाबजाम आणले तर सगळेच खाऊन नाही घ्यायचे. मग कर्मयोगामध्ये थोडंसं अल्प पर्याप्त अशा पद्धतीचं जे आहे असं थोडंसं त्या ठिकाणी घ्यायचं, म्हणजे तुमचा भोग देखील पूर्ण झाला आणि संयम देखील त्या ठिकाणी, कर्मसन्न्यस्त वृत्ती देखील झाली. तो संन्यासी जंगलामध्ये राहतो, आपण देखील इथे संन्यस्त राहायचं, म्हणजे कर्मसन्यास, म्हणजे कर्म करून त्या ठिकाणी कर्माचं जे फळ आहे त्याचा त्याग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. म्हणजे थोडंसं संयमाने राहायचं. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय असा शब्द वापरलेला आहे. योगयुक्त राहायचं, पण कसं? इंद्रियांवर थोडंसं कंट्रोल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ठेवायचं आहे. मग हे सोपं आहे की नाही? त्याच्यापेक्षा अर्जुन म्हणला नाही हे बरोबर आहे, हे करता येईल, हे केलंच पाहिजे. हेही लोक करत नाहीत, हे भोगत राहतात.
तर तो भोग किती सोपं दिलं परमेश्वराने. बाबा ज्ञानयोग जंगलात जाऊ नको, काही हरकत नाही, मी तुला तिथंच भेटतो. सारखंच फळ आहे. तो जंगलात जाणारा योगी आणि संसारात राहणारा तू, दोघांना मी सारखंच फळ देतो. इथे संयमाने राहा फक्त. पण ते संयम देखील आपल्यामध्ये नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल संयमाने राहायला, असा अर्जुन भगवंताला विचारून राहिलेला आहे. आता भगवंताने त्याला 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं बाबा एक लक्षात ठेव, तुला इथं राहायचं आहे ना, मग राहायचं आहे तर पहिली गोष्ट तू सत्संग कर, म्हणजे चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये राहा. हे करता येईल की नाही? याने काय होईल, चांगल्या माणसाच्या संगतीत राहशील तर बुद्धीमध्ये चांगले विचार येतील. वाईट माणसाच्या संगतीत राहशील तर बुद्धीमध्ये वाईट विचार येतील. मग तो जर चांगला माणूस आहे तो तुझ्या बुद्धीला चांगलं फिडिंग करते, म्हणजे कर्मसन्यस्त राहता येते की नाही इथे. अरे म्हटलं पटलं. दुसरं काय करायचं, काही चांगल्या ग्रंथांचं वाचन कर, ज्याच्यातून तुझ्या बुद्धीची पंडाबुद्धी जागृत होईल, पांडित्य जागृत होईल. हे करता येईल की नाही? हरिपाठ वाच, छोटासा ग्रंथ आहे. रामरक्षा वाच, छोटासा ग्रंथ आहे. वाचता येईल तर ज्ञानेश्वरी वाच, तुकाराम महाराजांची गाथा वाच, गीता वाच. जे जे तुला वाचता येईल सगळं वाचता येईल का दिवसभर? नाही, थोडंफार अल्प ते कर, ग्रंथाचं वाचन कर. ते म्हटलं बरं ठीक आहे. अजून काय करायचं? त्याने सांगितलं थोडंसं जपजाप्य कर. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामस्मरण कर, थोडंसं जप कर. 1 माळ कर, जमत नसेल तर 51 वेळा म्हण, 21 वेळा म्हण, 11 वेळा म्हण, एकदा म्हण. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता याच्यापेक्षा काय सवलत द्यायची कर्मयोगामध्ये, संसारामध्ये? म्हटलं थोडासा जप कर. बरं आणखी काय करायचं? थोडंसं आहार आणि विहार जो आहे याच्यामध्ये थोडं कंट्रोल कर. मांसाहार करू नको. आपले माणसं मांसाहारच करतात. शरीर कसं आपलं, जे प्राणी जिभेने चटक चटक पाणी पितात ते सगळे कोण आहे? ते मांसाहारी आहेत. उदाहरणार्थ वाघ आहे, सिंह आहे, लांडगा आहे. इतकंच नाही, कुत्रा पण असा जिभेने चटक चटक पाणी पितो आणि म्हणून तो मांसाहारी. आणि गाय आहे, घोडा आहे, म्हैस आहे, कशाने पाणी पितात? ओठाने पाणी पितात. तोंड टाकतात आणि ओठाने पितात. ते कसे आहेत? शाकाहारी आहेत. माणूस जिभेने पितो का चटक चटक? नाही, तो कसा पितो? ओठाने पितो. मग जर गाय शाकाहारच करते, मांसाहार करत नाही, घोडा शाकाहारच करतो, मांसाहार करत नाही. जर प्राण्यांना समजते, मनुष्याला समजायला पाहिजे की नाही? आणि म्हणून त्याने सांगितलं बाबा हे कर ना, थोडंसं पाळायला काय हरकत आहे तुला? जर तू केलं तर तुझ्या शरीरामध्ये सकारात्मकता उत्पन्न होईल आणि ती सकारात्मकता उत्पन्न झाली, तुझे विचार चांगले होतील. ते विचार चांगले झाले तर इंद्रियावर तुझं थोडंसं कंट्रोल येईल आणि ते जर इंद्रियावर तुझं संयमन आलं तर कर्मयोग तुझा सिद्ध झालेला आहे. मग त्याने सांगितलं, आणखी सांगितलं भगवंताने, हे कशासाठी करायचं? कर्मयोग करताना तुझं ध्येय काय? संसारात काय 4 मजली बिल्डिंग आणि खूप पैसा कमवायचा असं नाही आहे. कमाव, ते निश्चितपणे कर. पण ते करत असताना माझं ध्येय काय आहे? आत्मसाक्षात्कार, मोक्ष प्राप्ती, हे माझं ध्येय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे कर्म बंधनात टाकत नाही असे सगळे कर्म आपण ते करतो. यत्कर्म तत्कर्म यन्न बंधाय, उपनिषदाने शब्द वापरलेला आहे किंवा विष्णू पुराणामध्ये हा श्लोक आहे. यत्कर्म तत्कर्म यन्न बंधाय सा विद्याया विमुक्तये आयासाया परम कर्म विद्यांना शिल्प नैपुणम. त्याने सांगितलं कर्म तेच जे बंधनातून मुक्त करते आणि बाकीचे सगळे कर्म म्हणजे फक्त क्रियाकलाप आहे. आता तू लक्षात ठेव, या 4 गोष्टी जर तू केल्या तर तुला निश्चितपणे, अर्जुन म्हटला ठीक आहे माझ्या लक्षात आलं. आणि ध्येय कोणतं ठेवायचं? ध्येय ठेवायचं मला आत्मसाक्षात्कार करायचा आहे. बरं आता अर्जुन म्हटला ठीक आहे, हे कर्म करत असताना समजा काही चुका झाल्या तर? मनुष्य चुकीचा पुतळा आहे आणि मी का कर्म करून राहिलो, प्रयत्न करून राहिलो, दाट सत्संग करून राहिलो, ग्रंथ वाचन करून राहिलो, जप करून राहिलो, आहार करून राहिलो, इंद्रियावर थोडासा ताबा ठेवून राहिलो, तोंडावर ताबा, सगळ्याच्यावर ताबा, झोपेवर ताबा, सगळं करून राहिलो. पण आता इतकंही करून समजा काही चुका झाल्याच तर मग भगवंत म्हटला, बाबा तर काय झालं? चुका झाल्या तर सगळं, जसं तू सगळं ब्रह्मार्पण करतो, चुका देखील परमेश्वराला अर्पण करायचा. तर मग तो परमेश्वर काय करतो? परमेश्वर चुकीला माफी देतो आणि तुला संधी देतो सुधारण्याची. आणि म्हणून तू भगवंताचा प्रिय, कारण तू त्यालाच अर्पण केलेला आहे.
आणि मग जर चुका जरी झाल्या तर भगवंत तुला संधी देतो की ठीक आहे, काय हरकत नाही. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी सांगितलं, हे सगळं चुका होत असताना त्याला अर्पण केल्या. मग आता कर्मामध्ये काही सोडायची गरज नाही, फक्त काय करायचं, त्याला अर्पण करायचं. अर्पण केल्यानंतर चांगल्या गोष्टी जशा तो स्वीकारतो, तशा तुमच्या काही चुका जर झाल्या तर तो देखील तो स्वीकारतो. आणि स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी आपल्यामध्ये स्पृहा राहत नाही ना, नमे कर्मफले स्पृहा. तसं कर्मफल त्याग त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस भगवंत तुम्हाला प्रिय ठेवतो आणि मग म्हणतो की बाबा आता हे ठीक आहे. आता अर्जुन म्हणला की आता हे पटलं, मला आता बऱ्यापैकी जमलेलं आहे. मग आता ह्या ज्या चुका झाल्या त्याला भगवंत आणखी सांगतात, बाबा तुला माहिती आहे का, जसं तुला वाटते की हे जे सगळं ते करतो तू कर्मयोग, ते तू करतो का? मी करतो, मी 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 जे करतो ते तू नाही करत. ज्यावेळेस एखादी गोष्ट तू करतो तेव्हा करता म्हणजे हे जे कर्म तू करतो, कर्म तू एकटा नाही आहे, कर्म करणारे 3 जण आहेत. 3 कोण कोण? कर्म जसा तू आहे म्हणजे जीव, जीव कर्म करतो, पण कर्म करत असताना त्याचं जे फळ द्यायचं आहे किंवा ते कर्म करत असताना त्याची सिद्धी न्यायची आहे, ते कोण करते? तू कर्म करत असताना इच्छा उत्पन्न करतो मनामध्ये, मला आता जेवण करायचं आहे. मग आता तुम्हाला जेवण द्यायचं की नाही हे कोण ठरवते? भगवंत. त्या इच्छेनुसार तुझी पात्रता आहे की नाही, तुला पूर्णाच्या पोळ्या भेटायच्या, एखादी कुटका भाकर भेटायची, हे तू नाही ठरवत, भगवंत ठरवतो की याला काय द्यायचं आहे ते. मग आता ते द्यायचं असताना भगवंत काय करतो? स्वतः देत नाही, भगवंत ठरवतो याला द्यायचं, पण कोणाला तरी द्यायला लावतो. मग ते कोणाला द्यायला लावतो? तो प्रकृतीला द्यायला लावतो. आपल्या भोवतीची जी सगळी प्रकृती आहे, आपण पहिल्या दिवशी सांख्य योगामध्ये कपिल महामुनींच्या याच्यात प्रकृती काय पुरुष काय सांगितलेलं आहे. मग मी आता वेळ गमवत नाही. तेव्हा हे 3 जण करते आहे म्हणून तू असं समजू नको की तूच करून राहिलेला आहे. तू नाही, तू फक्त निमित्त मात्रम भव सव्यसाची. हे अर्जुना तू फक्त निमित्त आहे आणि म्हणून तू असं समजू नको. मग चुका झाल्या तरी त्याच्याच योगाने, चांगलं झालं तरी त्याच्याच योगाने. आणि म्हणून परमेश्वर कसा आहे? अधिकारी आहे. तू इच्छा उत्पन्न करतो, ती पूर्ण करायची की नाही भगवंत ठरवतात. आणि तुला किती द्यायचं, कितीचा अधिकारी आहे तू, हे भगवंत ठरवतात. आणि त्यानुसार प्रकृतीला सांगतात की बाबा याला दे. हे लक्षात आलं? एखाद्या तुम्ही प्रवासामध्ये असता, भूक लागते, जेवण करायचं जेवण करायचं, आपल्याला इच्छा उत्पन्न झाली, पण भगवंत मध्ये याला सध्या नाही द्यायचं. तुम्हाला जेवणाचं ठिकाणच सापडत नाही, जे पुढे चालले, अरे एकही हॉटेल नाही, एकही ढाबा नाही, माझ्याजवळ काहीच नाही, जीव भुकेने व्याकुळ होऊन राहिलेला आहे. आत्ता भगवंत म्हणतो की नाही नाही, आता याची वेळ झालेली आहे, याला काय खाऊ घालायचं. मग एखादी कुठली तरी टपरी भेटते आणि तिथं फक्त पोहे भेटतात. तुम्हाला खायची इच्छा आहे चांगलं एखाद्या 5 स्टार हॉटेलमधलं आणि भेटली टपरी, तुमच्या हातात आहे का? मग याला म्हणतात तुमच्या उत्पन्न झालं तुमची इच्छा 5 स्टारमध्ये जेवायची, एखाद्या मोठ्या ढाब्यावर जेवायची, पण भगवंत म्हणजे तू त्याचा अधिकारी नाही, तू पोहेच आज पोहेच आहे तुझ्या सगळ्या एकंदर कर्मयोगाने. आणि मग भगवंत म्हणजे याला पोहे द्यायचे, पण ते आत्ताच मिळतात का? नाही. मग प्रकृतीला सांगतात की बाबा आता आणा कुठंतरी, आणि मग एखादी टपरी भेटते आणि मग आपलं जीवन त्या ठिकाणी भेटते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बाबा तू असं नको समजू की तूच ते करतोय आणि म्हणून त्याची चिंता तू करू नको, तो भगवंत जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला सगळं देतो. आणि म्हणून वाईट आता जे सगळं सांगितलं याने की ठीक आहे म्हटलं, आता तुम्ही मला समजलं की प्रकृती सगळी मदत करते. आता भगवंत म्हणतो की बाबा चांगल्या इच्छा तर ठीक आहे मी समजू शकतो, पण एखाद्याच्या मनामध्ये वाईट इच्छा आहे, एखादा वाईट माणूस आहे आणि त्याच्या मनामध्ये नेहमीच वाईट इच्छा येतात. आता तुम्हीच जर सगळं काही करता म्हणता त्याच्या इच्छा पूर्ण, मग त्याच्या वाईट इच्छा पण तुम्ही पूर्ण करता का? असं अर्जुनाने भगवंताला विचारलेलं आहे. आता भगवंताने सटीक उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कोण देते? भगवद्गीता देते. त्याने स्पष्ट सांगितलं की हो त्याच्या वाईट इच्छा देखील मीच पूर्ण करतो. जसा सूर्य सगळ्यांना उष्णता देतो, सगळ्यांना प्रकाश देतो, सगळ्यांना उजेड देतो, मग कोणी वाईट असला तरी त्यालाही उजेड आहे, चांगल्या माणसाला देखील उजेड आहे. एखादा वृक्ष चांगल्या माणसालाही म्हणजे जे पाणी घालते त्याला देखील सावली देतो, आणि जो कुठारा घात करतो त्याच्यावर कुऱ्हाड मारतो त्याला देखील आणि सावली देतो. जसं एखादी नदी आहे त्या ठिकाणी परोपकारार्थम इदम तसं परोपकाराय वहंती नद्या, नद्या देखील
परोपकार, सगळ्यांना पाणी देतात. कोणी विष टाकलं त्याच्यात तरी त्याला पाणी देतात प्यायला, आणि कोणी जर स्वच्छता केली त्याला देखील पाणी त्या ठिकाणी देतात. पर्जन्य पाणी पाडतो. तो काय श्रीमंताच्याच घरावर पडतो, गरिबाच्या नाही, पुण्यवंताच्या घरावर पडतो, पाप्याच्या नाही, असं नाही. तो काहीच भेदभाव करत नाही, सगळ्यांना सारखं देतो. तसा मी भगवंत, तो काय काम करतो मला माहित नाही, पण त्याची इच्छा, त्यानं जे मागितलं ते मी पूर्ण करतो. आता आला परेशानी, आला म्हणलं का हो हे असं कसं काय, तुम्ही जर हे करून राहिले आणि ह्या वाईट इच्छाच काय येतात मनामध्ये, मग त्याच्या जर तुम्ही आहात, जसे कर्म कळतो तसे मी त्याला फळ देतो असं तुम्ही म्हणता. त्याने म्हणजे तुकाराम महाराजांनी कल्पतरू, जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविती. भगवंत कल्पतरू आहे. तुम्ही जी चांगली इच्छा असेल चांगली पुरवतात, वाईट असेल तर वाईट पुरवतात. मग चांगली इच्छा केली तर चांगलं होते, वाईट इच्छा केली तर वाईट होते. हे पटलं म्हणले काय हरकत नाही. पण आता वाईट इच्छाच काय येते बरं, आता तुम्ही जर सगळं करता, वाईट इच्छा काय येते मनामध्ये? त्याने सांगितलं बाबा संगतीचा तो परिणाम आहे. आता माझ्या हातात काय नाही, मी जीवाला जन्म घेतो, पण तुला सत्संग योजनापूर्वक जाणीवपूर्वक धारण केला पाहिजे, पण ते तू करत नाही. मग जर तू सत्संग चांगला नसेल तर त्या ठिकाणी वाईट इच्छा उत्पन्न होतात. संग कुसंग आहे तसं वागतो माणूस, सत्संग आहे तसा वागतो माणूस. मग ते करण्यासाठी ते जे गोष्टी सांगितल्या नामस्मरण वगैरे ते आपण केलं पाहिजे. ते जर केलं तर विवेक उत्पन्न होतो. त्याला सत्सद विवेक म्हणतात. चांगलं काय वाईट काय, बरं ते समजत नाही का, ते समजते, पण कुसंगतीने एखादा जर डाकू आहे त्याला समजते की आपण चुकीचं काम करून राहिलोय, चोरी करणं नको, त्याला करा वाटते काय, पण कुसंगतीचा परिणाम ते चोरी करते आणि नंतर म्हणजे वाहता नाही. दारू पिणारा माणूस रोज संकल्प करतो, अरे वाईट आहे मी उद्यापासून पिणार नाही, पण पुन्हा सकाळी त्याचा दोस्त आहे तर चला मी पाचतो आज. म्हणजे कुसंगतीचा परिणाम, त्याच्यामध्ये वाईट भावना येतात आणि मग त्याच्यामध्ये वाईट इच्छा उत्पन्न होतात. त्यात मी पुरवतोच. आणि सत्संग असेल, चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये जर तू राहत असशील तर चांगल्या गोष्टी येतात. भगवद्गीता जीवनाचं तत्वज्ञान सांगून राहिलेले आपल्याला. मग ते म्हटलं जाव हे पटलं मला, आता काही हरकत नाही. आता हे सगळं होत असताना सत्संग करायचा, हे करायचा, आता ते कशासाठी करायचं आहे, तर मला शांती मिळाली पाहिजे. हे सगळं जे आहे सगळं कशासाठी आहे, शांती मिळाली पाहिजे. म्हणजे ताटात येईल ते जेवता आलं पाहिजे. नाही तर आपल्याला काही आलं, अरे बापरे ही भाजी नको, ती भाजी नको, गिळताच येत नाही. असे तुम्ही तुमच्या माझ्या सगळेजण आहेत, ते अन्न खाण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. वाईटच वाटते, अरे हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे चालत नाही, ते चालत नाही. मग त्याला सुखी कसं म्हणायचं, त्याच्या जीवनामध्ये शांती कशी? मग पडल्या झोप लागली आहे की नाही, शांती झोपच लागत नाही. काही लोकांना दगडावर झोप लागते आणि काही लोकांना किती मोठ्या फोमच्या गाद्या असल्या तरी देखील झोप लागत नाही. त्याच्या जीवनात शांती कशी येईल? तेव्हा आता यांनी सांगितलं की का अशी शांती कशी उत्पन्न होईल मनामध्ये, तर ती मनामध्ये शांती करण्यासाठी त्याने सांगितलं की बाबा मी तुला आधीच सांगितलं ना, एक आंतरिक शांती असते आणि एक वैश्विक शांती असते. जी आंतरिक शांती जर आली तर वैश्विक शांती होते. त्याला आपण म्हणतो व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. आता हे मी सांगत नाही समजावत, कारण आपल्याला दुसऱ्या अध्यायात आता जायचं. पण लक्षात घ्या, पहिल्यांदा माझी व्यक्तिगत शांती आली, माझ्या घरात शांतता आहे, मग विश्वामध्ये शांतता येणार आहे. माझं घर कोलाहलात आहे, रोज वाद चालू, आणि मी म्हणतो विश्वाची शांती मिळायला पाहिजे, असं नाही होणार. म्हणून ती व्यक्तिगत शांती प्राप्त करण्यासाठी मी जे यज्ञ तुला सांगितलेले, यज्ञ म्हणजे आता नेहमी कधी इथे भगवद्गीतेमध्ये यज्ञ या अर्थाने घ्यायचं. उपासना, नामस्मरण आहे, एखादं जपजाप्य आहे, ग्रंथाचं वाचन आहे, किंवा आणखी निरनिराळे आपण योग करतो, ते सगळे यज्ञामध्ये येतात. अशी जी यज्ञ परंपरा मी तुला सांगितलेली आहे, त्या सगळ्या उपासना, जपजाप्य, दर्शन, भगवंताचं मंदिरात जाणं, हे सगळं जर तू केलं आणि मलाच अर्पण केलं तर शांती मिळू शकते. मग आता भगवंताला आत कर्म संन्यास योग सांगत असताना सगळं कर्म भगवंताला अर्पण करायचं. ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग हा आपल्यासाठी किती चांगला आहे हे अर्जुनाला या 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि शांतीसाठी जी जी कर्म मी करणार आहे
ते तत्सत ब्रह्मार्पणमस्तू करणे याला म्हटलेलं आहे कर्मसन्यास. म्हणजे कर्म करतच राहणे, पण कर्म करत असताना समजा एसी मध्ये झोपला तरी देखील माझं शरीर तप्त आहे, मी फोमच्या गादीवर झोपलो तरी देखील त्या गादीचा मोह नाही. आणि मग त्या ठिकाणी आपण जर तशा पद्धतीने राहिलो तर त्याने सांगितलं की हा तर तुला शांती मिळू शकते. आता अर्जुनाला पुन्हा प्रश्न पडला की अहो शांती कशी मिळेल, आता तुम्ही तर म्हणून राहिले आणि मला तर प्रलोभन रोज आहेत संसारामध्ये, एक झालं की एक, म्हणजे कूलर असला तर एसी, एसी असली की आणखीन काहीतरी पाहिजे मला, आणि मोठी गाडी असेल तर त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे कनिष्ठ भोगानंतर उच्च भोगाकडे इंद्रिय धावत राहतात आणि तुम्ही तर म्हणता शांती पाहिजे. आता या शांतीसाठी काही साधना आहेत का? भगवंत सांगतात बाबा ही साधनाच तर तुला सांगतो मी आता. तर आता 6व्या अध्यायामध्ये भगवंत त्याला आत्मसंयम योग, त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये ध्यान योग म्हटलेला आहे. आता त्याने सांगितलं की बाबा 2 प्रकारच्या साधना आहेत शांतीसाठी, आणि ती साधना कोणती आहे? एक बहिरंग साधना आहे. बहिरंग साधना म्हणजे तू आहार विहार कसा करतो ही बहिरंग, काय खातो काय पितो कसा राहतो ही झाली बहिरंग साधना. त्याच्यात संयम ठेवावा लागेल की नाही, त्याच्यात विवेक ठेवावा लागेल की नाही, मग तो विवेक त्याला बहिरंग साधना. पुढे त्याच्यावर चर्चा या अध्यायामध्ये आहेच. आणि एक अंतरंग साधना आहे, म्हणजे अंतर्मुख व्हायचं, थोडंसं ध्यान धारणा. आता ही झाली अंतरंग साधना. या दोन्ही साधना जेव्हा आपल्या गृहस्थाश्रमामध्ये आपल्या जीवनामध्ये येतात त्याला म्हटलेलं आहे आत्मसंयम योग. आणि तो आत्मसंयम म्हणजे भोग तर भोगायचे पण ते संयमित भोगता आले पाहिजे, नाही तर भेटलं की खात्रा आणि मग अपचन होते, मग आजारी पडतो मरतो. हे जे आहे याला म्हटलेलं आहे आत्मसंयम योग. आता भगवंत अर्जुनाला शांती प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये काय केलं पाहिजे तर हा आत्मसंयम योग म्हणजे ध्यान योग आता त्याला सांगून राहिलेले आहे. आता आपण सगळ्यांनी अष्टांग योग ऐकलेला आहे. अनेक लोक योग करतात सध्या. त्या अष्टांग योगामध्ये यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे आणि समाधी आहे. हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे काही इतकं सोपं नाही, पण माहीत तर पाहिजे की नाही आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं ते देखील लोक माहीत करून घेत नाहीत. मग आता या अष्टांग योग हा पतंजलीने सांगितलेला आहे. इथे भगवद्गीतेमध्ये याचा सध्या उल्लेख नाही कुठे, मी फक्त माझ्याकडून तुम्हाला सांगून राहिलो. मग आता हे करत असताना 2 प्रकारचे योग आपण आता तर करोडो लोक योगाच्या मागे लागलेले आहेत. 21 जूनला योग दिन असतो आणि त्या योग दिनामध्ये जवळजवळ जगातले अनेक राष्ट्र त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि योग दिन साजरा करतात. ते जे योग आहेत तर काही हठयोगी आहेत, म्हणजे त्या योगामधलाच प्रकार आहे. 45 मिनिटांचा तो एक हे केलेला आहे त्याने प्रोटोकॉल आयुष मंत्रालयाने. त्याच्यामध्ये हठयोग आहेत, म्हणजे शारीरिक जिम्नॅस्टिक सारखे काही प्रकार ज्याला म्हणतात ते. आणि दुसरं प्राणायाम आहे, म्हणजे आसन आणि प्राणायाम या दोन्ही मिळून त्याचे करते कोण आहे? एक तर शम आहे आणि दम आहे. आता याच्यात मी जात नाही कारण आपल्याला पुढे आणखी जायचं. तर त्या शम आणि दमाने आपल्याला तो योग त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मग आता योग म्हणजे बेरीज, हे लक्षात घ्या. योगामध्ये मिळवणे आहे. म्हणजे योग म्हणजे फक्त अष्टांग योग नाही, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्ती योग आहे, सांख्य योग आहे, सगळे योगच आहेत ना. ते आपल्या जीवनामध्ये बेरीज करणार आहेत. म्हणजे काहीतरी आनो भद्राहा क्रतवो यंतु विश्वतः, जगातलं सगळं चांगलं माझ्याकडे येणे आणणे, त्याच्यासाठी प्रयत्नरत राहणे, त्याच्यासाठी तसं वागणे, त्याला योग म्हटलेला आहे. असे योग मनाला शांत करण्यासाठी आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे आणि त्यालाच आत्मसंयम असं म्हटलेलं आहे. योग म्हणजे फक्त संयमन त्या ठिकाणी करावं लागेल. कशासाठी करायचं? भगवंताने सांगितलं उद्धरेत आत्मानम आत्मानम. म्हणजे मला जे योग करायचे आहेत ते कशासाठी करायचे आहेत तर माझं जे मन आहे त्याला तेच करणार आहे की नाही सगळं, आणि तोच आपला उद्धार करणार आहे. ते कसे आहेत? उद्धरेत आत्मानम आत्मानम न आत्मानम असाधयेत असा शब्द त्या ठिकाणी भगवंताने वापरलेला आहे. आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मनः असा त्या ठिकाणी वापरलेला आहे. भगवंताने सांगितलं बाबा तुला शांती पाहिजे का? मनाला संयम ठेव.
कारण भगवंत सांगून राहिले तुझा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? हे बाकीचे मित्र नाहीत बाह्य, सगळ्यात जवळचा मित्र आहे माझं मन. बरं, सगळ्यात जोरदार शत्रू ज्याला म्हणतात, मोठा शत्रू कोण आहे? तुझा मोठा शत्रू आहे, रिपवा हा शब्द वापरलेला आहे, तोच तुझा मित्र आहे उद्धार करण्यासाठी. उद्धरेत आत्मानम आत्मानम. तो कोण आहे? आत्मय आत्मानर बंधुर. बंधुर म्हणजे तुझा सखा कोण आहे? मनच आहे. आणि रिपुर आत्मना हा कोण आहे? तो देखील रिपू म्हणजे शत्रू. शत्रू मोठा कोण आहे? ते देखील मनच आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं की बाबा तुझा जो मन आहे तेच तुझं मित्र आहे, म्हणजे आत्मसंयम. आणि आत्मसंयमच तुझा शत्रू देखील आहे, तू जर त्याच्यातून ढळला तर. मग ते म्हटले का हो तुम्ही म्हणून राहिले शत्रू कसा काय? मग त्याने आपण उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ समजा तुम्ही दोघं नवरा बायको काहीतरी सिनेमा वगैरे पाहायला गेले, उशिरा घरी आले, बसले घरी. गेल्यानंतर बायकोला कंटाळा आला स्वयंपाकाचा, तरी तिने आपल्या खिचडी बिचडी काहीतरी करून खाल्लं आणि जेवले. तुम्ही तिकडूनही जेवून आले वाटल्यास एखाद्या वेळेस, आणि सहज टीव्ही लावला. आणि टीव्ही लावल्यानंतर त्या ठिकाणी श्रीखंडाची आम्रखंडाची जाहिरात आली. बायको म्हटल्या आम्रखंड वाटून राहिलं मला, आत्ताच खायचं आहे. तो म्हटला अगं बाई 11 वाजले. नाही नाही नाही, पहावर भेटते का? यालाही वाटलं आम्रखंड खावं. तिथे पाहिलं फक्त आणि इच्छा उत्पन्न झाली. इच्छा उत्पन्न झाली की आता बायकोनं सांगितलं म्हटल्यावर निघाला गाडी घेतली आणि चालला फिरून राहिला. ही हॉटेल पहा, ती हॉटेल पहा, एखादा रेस्टॉरंट पहा. आणि 11:30 वाजले, 12 वाजले, इकडे धुंडून राहिला. कोणतं आहे का? काही ठिकाणी हॉटेल उघडं पण आम्रखंड नाही, काही ठिकाणी शटर बंद आहे. जे फिरून राहिला सगळीकडे आणि आला ना हात हलवत. 12-1 वाजले. ही बाई वाट पाहून राहिले कधी मिळते कधी मिळते. आणि आल्यानंतर काहीच नाही. दोघही जण त्या ठिकाणी चिंता करत झोपले. 2 वाजले झोपायला 2 वाजले तर उठले 10 वाजता. अरे गेली ड्युटी. ते साहेब रागावला का तुम्हाला समजते का? नुकसान झालं, अर्ध्या दिवसाची रजा टाकली. छोट्या गोष्टी म्हणजे फक्त पाहिलं आणि इंद्रियाला इच्छा उत्पन्न झाली की आम्रखंड खायचं, लागली प्रयत्न आणि नुकसान झालं की नाही शत्रू. तर तो जे मन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं शत्रू त्या ठिकाणी झालं. कारण मोह उत्पन्न केला, इच्छा उत्पन्न केली. पण जर संयम ठेवला असता, आत्मसंयम, की नाही बा हे भेटत नाही, आपल्याला माहिती आहे, झोपा, सकाळी लवकर उठायचं आहे, ही साधी गोष्ट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने सांगितलं की बाबा हे जे सगळं आहे त्याच्यासाठी तुला आत्मसंयम ठेवावा लागणार आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे मनावर विजय ज्याने प्राप्त केला तो माणूस कायम शांत राहणार आहे. कधी कधी इच्छा पूर्ण होतात, कधी कधी होत नाहीत. मग इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून अस्वस्थ व्हायचं आणि स्वतःच अशांत व्हायचं. कधी कधी नाही होत ना बाबा, इच्छा नाही तुला भेटत, त्याची ती पात्रता आहे म्हणून त्याला भेटलं, तुझी ती पात्रता नाही म्हणून तुला भेटलं नाही. मग त्याला भेटलं म्हणून माझ्या मनामध्ये आणि अशा पद्धतीची अशांतता उत्पन्न होते, क्रोध उत्पन्न होतो आणि मग जीवनाची शांती गमावून बसतो. तर थोडा आत्मसंयम ठेवणं की मला भेटणार नव्हतं म्हणून मला भेटलं नाही, आज मला हे भेटलं नाही, श्रीखंड खायला भेटलं नाही म्हणून मी अशांत कशासाठी नाही, व नाही तर नाही. थोडा आत्मसंयम, विवेक, सत्सद विवेक. उद्या भेटेल कदाचित, नाही भेटलं तर कधीतरी भेटेल, नाहीच कधी भेटलं तर नाही नाही, त्याला काय, भेटलं तर भेटलं, नाही तर नाही भेटलं. हा जो आत्मसंयम आहे तो नसल्यामुळे भगवंत म्हणतात की बाबा जितात्मनः प्रशांतस्य. आणि म्हणून अशांतता कशामुळे? अरे तू जितला नाही आपल्या मनावर, तू जितेंद्रिय झाला नाही. आणि म्हणून त्याने सांगितलं की बाबा मनावर विजय प्राप्त कर. तो जर प्राप्त केला तर सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सम आणि उष्ण याही परिस्थितीमध्ये, सुखात आणि दुःखात, लाभ आणि अलाभामध्ये तुला सारखंच वाटेल. लाभ झाला ठीक आहे, काय हरकत नाही, तोटा झाला तरी काही हरकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आले. लाभ झाला तर ते काय हुरळून गेले नाहीत, तोटा झाला तर काही त्याच्यातून दुःखी झालेले नाहीत. अशी अवस्था केव्हा प्राप्त होते? आत्मसंयम मला. आणि म्हणून त्याच्यासाठी जितात्मनः, मला माझ्या मनावर जिंकलं पाहिजे. आणि म्हणून आपण ते सुंदर गाणं आहे की नाही, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे,
मग व्यथा असो की आनंद असो, प्रकाश किंवा तिमिर असू दे, उजेड असो आनंद असो, आणि सगळ्या ठिकाणी एखाद्याच वाट दिसते, एखाद्या दिसत नाही, पण मला चालत राहायचं आहे. आणि ते चालत राहत असताना विवेक, सत्सद विवेक माझ्या जीवनामध्ये. आणि म्हणून बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्याला भेटत नाहीत. काय हो, मला हे भेटलं नाही कधी, माझी क्षमता एवढी आहे, आयुष्यभर मी झटलो, मला नाही प्राप्त झालं. अरे नाही झालं काय होते, परमेश्वराची ती इच्छा आहे, थोडा संयम ठेव, एखाद्या वेळेस पुढे भेटेल. आणि नाही भेटलं तर परमेश्वराला मान्य नव्हतं ते, आणि म्हणून तुझं एवढंच होतं, हे ठेवायला काय हरकत आहे. पण नाही, आयुष्यभर कुडत कुडत म्हणजे जगतात लोक, म्हणजे आनंदात जगत नाहीत, कुडत कुडत जगतात. असं कुडत जगणं हे आपल्यासाठी घातक आहे, संसारी माणसासाठी. म्हणून आहे त्यामध्ये समाधान करा, आणि आहे त्याला पाहिजे तसं ठेवा. याला आत्मसंयमन भगवंतानी असं म्हटलेलं आहे. आता असा विजय जर आपल्याला प्राप्त, म्हणलं का इतकं सोपं आहे का, तुम्ही म्हणून राहिले, आम्हाला तर आत्ताच राग येते, का नाही भेटलं मला. देवाला शिव्या देणारे लोक आहेत, फोटो फेकून देतात घरातले. आता हट, देवाची पूजाच करत नाही मी, काय देव येऊ नाही, काही आमच्याकडे लक्ष देत नाही. पायावर त्याला किती भेटायला लागलं शेजाऱ्याला, आणि मला काहीच नाही, देव नाहीच. ते म्हणतात हट, आमच्याकडे लक्ष देऊन नाही, आणि कशाचा देवाला ठेवाला, दादा तिकडे देवाचं काय आपल्याकडे लक्ष नाही. देव नाही, तो दानवच आहे आमच्या दृष्टीने, नाही जात. सहज बोलून जातो माणूस. त्यांनी सांगितलं का अशी अवस्था आहे, तो उद्विग्न होतो, काय करावं लागेल माणसाला. आता भगवंत त्याला सांगून राहिले की बाबा तुला सांगतो काय करायचं आहे. अंतरंग साधना त्या ठिकाणी करायची आहे, बहिरंग साधना पुढे येईलच. अंतरंग साधना काय करायची आहे, तर थोडी ध्यान धारणा करायची आहे. इथपर्यंत पोचतही नाहीत लोक जीवनामध्ये, आणि मग ते पोचत नाहीत आणि म्हणतात नाही नाही मला हे भेटलं पाहिजे, मला ते प्राप्त झालं पाहिजे. असं नाही होणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, जाणीवपूर्वक बसा, थोडंसं मन भरकुटे तरी कुठे, जाणीवपूर्वक करा. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, मग त्याने सांगितलं की ध्यान योग करावा लागेल. ध्यान काय आहे, अंतरंग साधना आहे. कशी आहे ती पहा. तुम्ही जर सहज चालायला लागले तर याला सहज चालणं म्हणतात. आता तुम्हाला जर निरखून पाहायचं असेल तर तुम्ही कसे पाहता, माझ्याकडे पहा, लक्षात येईल तुम्हाला. असं पाहतो आपण, म्हणजे डोळ्याचा कमी वापर. एखादा निशाणा धरायचा असेल तर काय करतो आपण, तिची बंदूक घेतो, एक डोळा बंद करतो आणि असं त्या ठिकाणी मारतो. म्हणजे एका डोळ्याचा वापर केला तर अचूक आपलं त्या ठिकाणी जाते. तर दोन्ही डोळे बंद केले अंतरंग साधना होते. आणि म्हणून कधीतरी डोळे लावून बसणं शिकलं पाहिजे की नाही आपल्याला. सहजपणे ते आपण करतच नाही, तेवढं केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी भगवंताने सांगितलं बरं, हे भगवद्गीतेमध्ये व्यासांनी लिहिलेल्या त्याच्यामध्ये सांगितलं काय करायचं. ध्यान योग करताना आसन घ्यायचं, अर्थिंग नको. खालीच बसतात लोक, खाली नाही, थोडंसं आसन घ्या. म्हणजे काहीतरी खाली चटई, त्याच्यावर दर्भासनच म्हटलेलं त्यांनी भगवद्गीतेने त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. थोडंसं उंच, जास्त उंच नाही, थोडंसं त्याच्यावर दर्भासन करा, मृगाजीन टाका, धुतवस्त्र टाका, आणि ते वस्त्र टाकल्यानंतर ते आसन स्थिर झालं की त्या ठिकाणी शांत बसायचं. भगवद्गीता सांगून राहिले. डोकं ताट ठेवायचं, मान ताट ठेवायची, एकाच सरळ रेषेमध्ये. का, गुरुत्वाकर्षण असं सरळ गेलं पाहिजे. तुम्ही पाठीचा वाक असा ठेवला, गुरुत्वाकर्षण इथे पडते, इथे पडते, इथे पडते, मग अर्थिंग तेवढं येत नाही. मग ते ताट ठेवलं तर ते गुरुत्वाकर्षण एकाच रेषेमध्ये येते. आता तो विषय आज आपला नाही आहे, पण आपण ते लक्षात घ्या. हे जर त्या ठिकाणी करायचं आणि केल्यानंतर त्याचं चित्त स्थिर करायचं. होत नाही ते, मन हे चंचल आहे, परंतु तरी देखील चित्त स्थिर करायचं. आणि स्थिर केल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा आता काही हरकत नाही, चला करा. मग केल्यानंतर स्थिर चित्त केल्यानंतर नित्याभ्यास करायचा, परमात्माचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं. आणि वारंवार वारंवार हे जर करत राहिले तर माणसाच्या मनामध्ये निरातिशय शांतता प्राप्त होते, आपोआप होते. करत राहा, करत राहा, करत राहा. आज बसले ध्यान करून, हे संसार डोक्यामध्ये आला, येऊ द्या, येत असेल तरी बसा, उद्या बसा, पुन्हा अभ्यास योगेन ततो, अभ्यास करत राहायचा. अशी वारंवारिता जर आपण केली तर त्या ठिकाणी हे नक्की होऊ शकते. आता ही झाली अंतरंग साधना. बहिरंग साधना काय, थोडंफार ब्रह्मचर्य पाळा नियमामध्ये, त्या ठिकाणी. त्याच्यानंतर खाण्यावर कंट्रोल ठेवा, काय खायचं काय नाही हे आपण ठरवा. झोपेवर कंट्रोल ठेवा, एकांत काही काळ ठेवा.
वारंवार नाही, थोडाफार एकांत ठेवा. आणि हे एकांत ठेवल्यानंतर भगवंताने सांगितलं काय करायचं हे सांगितलं. युक्ताहार विहारस्य, म्हणजे युक्त आहार म्हणजे तुमच्या शरीराला युक्त माणूस म्हणून जो आहार तुम्हाला लागते. खूप खात बसला ध्यान होणार नाही, म्हणून संयमित खाणं त्या ठिकाणी. खाऊच नका असं नाही आहे, खा पण संयमित खा. विहारस्य म्हणजे कुठे जायचं कुठे नाही ते तुम्ही ठरवा ना. दारूच्या दुकानात जायचं की मंदिरात जायचं, तो जो विहार आहे तो आपला त्या ठिकाणी ठेवला. युक्त चेष्टस्य कर्मसु, त्या ठिकाणी युक्त स्वप्नात बोधस्य योगो भवती दुःखः. म्हणून युक्ताहार विहारस्य, आहार विहार हा इष्ट असावा. झोप आणि जागणं देखील, नाही तर लोक झोपतही नाहीत आणि जागरण देखील लवकर उठतही नाही. मग त्या ठिकाणी जे रात्रभर जागते आणि 11 वाजता उठते आणि मग म्हणते मला शांती नाही आहे, मी अस्वस्थ आहे. अरे बाबा ते हे कर ना थोडंसं. आणि त्याच्यासाठी नियमित झोप त्या ठिकाणी आली पाहिजे, नियमित उठलं पाहिजे. हे भगवंत त्या ठिकाणी सांगून राहिले युक्त आहार आणि विहार. आणि म्हणून त्यांनी पुढे येणारच आहे ते अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिमान् देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचामी अन्नम चतुर्भुजम. हे जे अन्न 4 प्रकारचं लेय पेय चोष्य पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला. तर ते जे अन्न आहे ते चौरस अन्न आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि ते घेत असताना जसा एखादा दिवा निर्वात ठिकाणी ठेवला शांतपणे, समजा एखाद्या काचेच्या पेटीत, तर यथा दीपो निवात असतो. निवात म्हणजे जिथे वात नाही म्हणजे हवा नाही अशा ठिकाणी जर ठेवला तर ती ज्योत कशी शांत राहते, फडफडे करत नाही आणि शांतपणे तेवत राहते, प्रकाश देत राहते. तसं आपल्याला काही काळ निवांत असं एका ठिकाणी बसून, ताठ बसून थोडंसं ध्यान मार्ग. मन कितीही चंचल इकडे तिकडे गेलं, अचपळ मन माझे नावरे आवरिता. मग परमेश्वराला म्हणायचं बाबा तुझं बी नशीनं होतो धावरे धावा आता. परमेश्वराला म्हणायचं बाबा हे मनाला थांबवून थोडं, मनाला थांबवणं थोडं, तो नक्की थांबवतो. आणि पळत असेल तर पळू द्या, पण तरी देखील बसा, जबरदस्तीने बसा, आग्रहपूर्वक बसा. बसल्यानंतर हा जो ध्यान मार्ग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला. आता अर्जुन म्हटला की का हे तर सगळं पटलं मला, बरोबर आहे. आता या मनाला कुठं थोडंसं संयमित करावंच लागेल की नाही, हे काही मला आणखीन समजलं नाही. बसा बसा तर ठीक आहे, किती दिवस बसा, अहो मन खूप चंचल आहे. तेव्हा आता अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो की मन चंचल आहे, याच्यावर काही अर्जुनाने सांगितलं चंचलम ही मना कृष्ण. हे भगवंता, हे कृष्ण, हे कसं मन कसं आहे, चंचलम ही मना कृष्णम प्रमाथी बलवत दृढम. असा जो आहे तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कृतम. अरे बाबा वायूला एखाद्याच कंट्रोलमध्ये ठेवताय, त्याला ठेवता येईल का कंट्रोलमध्ये वायूला? तसं या मनाला कंट्रोलमध्ये ठेवता येईल का? तू म्हणता त्याला कंट्रोलमध्ये, चंचल आहे ना ते मन. आता त्या वायूला जर संयमित करता येत नसेल तर मनाला कसं करता येईल? तर भगवंत म्हणता बाबा बरोबर आहे तुझं, मला पटलं तुझं की हा चंचलम ही मना कृष्ण तुझं म्हणून राहिला की मन हे चंचल आहे, मला मान्य आहे. पण तू काय कर बाबा, संशय धरू नको ना. जर न संशय धरता असंशयम महाबाहो, त्याला महाबाहो म्हणजे हे अर्जुना, असंशयम म्हणजे संशय धरू नको. दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेयम वैराग्ये नच गृह्यते. वैराग्य धारण कर म्हणजे आता 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एक तर त्या ठिकाणी अभ्यास कर संशय न धरता. अभ्यास म्हणजे वारंवार वारंवार वारंवारिता त्याला म्हणतात, ते एक तू कर. आणि वैराग्य म्हणजे वैराग्य म्हणजे काय उठवणी वाटेची लागावे नाही. आपल्यासाठी वैराग्य काय लक्षात घ्या, म्हणजे समजा अभक्ष भक्षण करायचं नाही. कितीही इच्छा झाली, आज गुलाबजाम खायचे अशी इच्छा झाली, एक दिवस प्रयोग करून पाहणं बा इच्छा झाली तरी खात नाही मी, याला वैराग्य म्हणायचं. उपलब्ध नाही का आहे. अप्राप्त विषय विरागी बहुत देखील योगी, परंतु प्राप्त सर्वंगना त्यागी. प्राप्त आहे पण मला नको, प्राप्त नाही. समजा घरात श्रीखंड नाही आणि नाही बा मला नाही खायचं आज, याला वैराग्य नाही. श्रीखंड आहे घरात, मी ठरवलं नाही खायचं, आपल्यासाठी हे वैराग्य आहे. एखाद दिवशी मला नाही गादीवर झोपायचं, AC बंद करूनच झोपायचं मला आज, काही हो. आता या साध्या गोष्टी आहेत की नाही, आणि याला हे करता येईल की नाही आपल्याला. वैराग्य म्हणजे बाप्पा बस आता घरदार सोडत नाही. वैराग्य आपल्यासाठी हे रोज कर का, रोज नाही, रोज पुरणाची पोळी खा,
पण एक दिवस ठरव, पुरणाची पोळी समोर असली तरी मला खायची नाही. हा आत्मसंयम आहे की नाही? यालाच आत्मसंयम म्हणतात. मग हेच तर करायचंय. तर त्याने सांगितलं बाबा एवढं तर कर, तू अभ्यास कर किंवा मला संयम ठेवायचा आणि वारंवारिता कर आणि त्याच्यामध्ये थोडंसं वैराग्य आण. आता वैराग्य म्हणजे मोठा शब्द नका घेऊ. वैराग्य आपल्या दृष्टीने वैराग्य इतकं साधं, ते करता येईल की नाही? अर्जुन म्हणला की अरे हो, हे पटलं मला. आता सगळं झालं. आता अर्जुन म्हटला की बाबा ठीक आहे, आता मनाचं तुम्ही सांगितलं मला, पण मन पुन्हा वापस येऊ शकते ना. बस समजा एखादा या मार्गावर चालला, संसारामध्ये आत्मसंयम करून राहिला, त्याच्यामध्ये योगामध्ये घुसला या आणि सगळं करून राहिलेला आहे, योग मार्गावर गेला, चालू आहे. पण एखाद दिवशी या इंद्रियाला आली हुक्की, काहीतरी आपल्यासमोर आले प्रलोभन आणि योग मार्गावरून भ्रष्ट झाला. आता काय करा? वारंवार राहते का? इतकं सोपं आहे का हे? समजा रोज सकाळी उठून प्राणायाम करा, इतका सोपं आहे का? रोज रोज उठणं इतकं सोपं नाही आहे ते. तसं त्याला वाटतं झोपा होता, मग झोपत राहते. एकदा का झोपला पुन्हा करतच नाही. आपण 6 वाजता का घेतो? अरे हा आत्मसंयम आहे, सकाळी उठा, दुपारी पण करता आला असतंय. पण नाही, गीता हा ब्रह्मविद्या आहे. ही आपल्याला ऐकायची ती 6 वाजताच ऐकायची, सकाळी उठून स्नान करून ऐकायची, झोपून नाही. मग हे का करायचं? आत्मसंयम आहे. काही काळ 11 तारखेपर्यंत, नंतर तर झोपणारच आहे तू गादी टाकून. पण काही काळ तर संयम ठेव, उठणं थोडा. तसं याने सांगितलं की बाबा हे तर ठीक आहे, पण त्याला वाटतो जर झाला भ्रष्ट तर त्याच्याहून योग मार्गाहून आत्मसंयम करायला लागला नाही, अभ्यास सोडून दिला त्यांनी, वैराग्य सोड. आता वैराग्य म्हणजे ते नाही, हे वैराग्य दिलं सोडून, आत्मसंयम सोडला. तर मग आता त्यांनी सांगितलं बाबा त्याच्यात 2 प्रकार आहेत. अर्जुनाला भगवंत सांगून राहिले की समजा एखादा काही काळापुरता भरकटला, म्हणजे खूप दिवस त्याने केलं आणि भरकटला, त्याला मी वेगळं फळ देतो. आणि काही काळ केला आणि पुन्हा भरकटला, गेला त्याच्यामध्येच, तर त्याला काय फळ देतो? त्यांनी सांगितलं की समजा भरपूर काळ त्यांनी याच्यामध्ये योगामध्ये घातला आणि नंतर भरकटला, तर मी त्याला काय करतो? त्याला मी काही शिक्षा देत नाही. त्यानं केली ना मेहनतीचं फळ पहा किती सोपं आहे. आणखी नाही सांगतो, 1 दिवस करून पहा फळ मिळते की नाही. आता इतकं, आता याच्यापेक्षा काय पाहिजे? भगवंताने सांगितलं त्याने खूप दिवस योग केला, असं मी सांगितलं, तसा वागला, भरकटला, हरकत नाही, काय हरकत नाही. भगवंत म्हणतो तो गेल्यानंतर मी त्याला स्वर्ग देतो एक, आणि मग स्वर्ग त्याचा भोग पूर्ण झाला स्वर्गातला की त्याला पुन्हा जन्माला घालतो. आणि जन्माला कुठे घालतो? ज्याच्या घरी असा योग आहे, असा जो वैष्णव असेल, असं जे भक्ताचं घर आहे, त्याच्या घरी मी त्याला जन्माला घालतो. म्हणजे आता लहानपणापासूनच त्याच्या घरात ते वातावरण, तो पुन्हा योग मार्गामध्ये जाईल, पुन्हा प्रयत्न करेल, पुन्हा भरकटला तर पुन्हा ही सगळी प्रक्रिया. बरं काही काळ केला, काही दिवस केलं झालं, काही एका जणांनी खूप दिवस केलं, काही जणांनी कमी दिवस केलं, योग हा वागला तसा आणि दिलं सोडून, पुन्हा गेला त्याच्यात. मग त्याला सांगितलं ठीक आहे, त्यालाही मी फळ देतो. त्याला जे काय त्याला स्वर्गाचं जे काय स्थान असेल, जे काय अल्पकाळ, ते दिल्यानंतर मी त्याला इथे पुन्हा मनुष्य देहामध्ये जन्माला घालतो. आणि जन्माला घातल्यानंतर पण त्याला 1-2 करावं लागणार आहे. आता हे सगळ्यांनाच करावं लागणार आहे. उदाहरणार्थ समजा सगळ्यात हुशार माणूस आपल्या देशामधला APJ अब्दुल कलाम होते. ते गेल्यानंतर त्यांचं जे काय तिकडचं वरचं स्वर्ग वगैरे ते झाला, पुन्हा समजा जन्माला आले एखाद्याच्या घरात. आता जन्माला आल्यानंतर परमेश्वर किंवा त्या घरातले माणसं म्हणतात का? त्यांना माहीतच नाही हा APJ अब्दुल कलाम आहे. मग आता APJ अब्दुल कलाम आहे, याला पहिली दुसरी जायची गरज नाही, हा सायंटिस्ट आहे, डायरेक्ट पोखरणला पाठवा, असं होत नाही. त्याला जन्माला आल्यानंतर पुन्हा पहिलीच जावं लागते, दुसरीत जावं लागते, 10वी पास करावं लागते, 12वी, आणखी काय परीक्षा, मग पुन्हा शास्त्रज्ञ होतील. तर ती प्रक्रिया पूर्ण त्याला करावी लागेल. मग या दोघांनाही फळ आहे. दीर्घकाळ ज्यांनी केला योग त्यालाही फळ सांगितलं, आणि ज्याने अल्प काळ केला त्याला देखील इष्ट फळ त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि मग आता भगवंताने सांगितलं की बाबा थोडक्यात जे या योग मार्गावर जातात, काही काळ जरी गेले तरी त्याला अधोगती नाही, त्याला उत्तम लोक प्राप्त होतो. आणि तो पुन्हा या ठिकाणी प्रयोग करण्यासाठी भगवंत त्याला त्या ठिकाणी देतात. आणि योगामध्ये कायम टिकला तर मग तो मोक्ष प्राप्ती त्याला होते, असं भगवंत त्याला सांगून राहिलेले आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आत्मसंयमन किती महत्वाचं आहे, आत्मयोग किती महत्वाचा आहे,
ध्यानयोग किती महत्त्वाचा आहे, संयमाने वागणं किती महत्त्वाचं आहे, यज्ञ संस्था, यज्ञ म्हणजे स्वाहा नाही, ज्या निरनिराळ्या उपासना आहेत, अभ्यास किती महत्त्वाचा आहे, वैराग्य म्हणजे इथेच वैराग्यात राहणे. या ठिकाणी प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागली. भोगून त्यागणं सोपं आहे का? ते देखील आपल्याला करता आलं पाहिजे. हे सगळं या ठिकाणी आपण जर केलं तर मला असं वाटते की ते पूर्ण होईल. मग आता ते तिथे म्हणायला लागले की बाबा मला पटलं हे सगळं, पण आता हे जे योग आहे आपण सांगितले, चांगले चांगले योग आहे, ते फक्त मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. निरनिराळे योग भगवंतांनी सांगितले. कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला म्हणजे सांख्ययोग सांगितला, आज आपल्याला आत्मसंयम योग म्हणजे ध्यान योग सांगितला, पुढे आणखी भक्ती योग येणार आहे. असे सगळे योग आहे. याच्यामधले योग कोणता चांगला आहे? भगवंत सांगणारे सगळे चांगले, जे तुला करता येईल ते कर, पण त्यातल्या त्यात काय आहे? जसं उदाहरणार्थ एक मोठी रेल्वे गाडी आहे. आता या रेल्वे गाडीमध्ये एक जनरल डब्बा आहे. एक माणूस त्या जनरल डब्यामध्ये बसला त्याच्या लायकीनुसार. एक रिझर्वेशनचा डब्बा, एसी नाही पण रिझर्वेशन आहे, तो त्याच्यामध्ये बसला स्लीपरमध्ये. एखादा थर्ड एसी मध्ये बसतो, एखादा सेकंड एसी मध्ये बसतो, एखादा फर्स्ट क्लासमध्ये बसतो. आता सगळेजण त्या गाडीमध्ये बसलेले आहेत. मुंबईलाच जायचं आहे, गाडी निघाली मुंबईलाच पोहोचणार आहे. मग तो जो जनरल डब्यातला आहे कुठे जाणार आहे? मुंबईलाच जाणार आहे. आणि तो जो फर्स्ट एसी मधला आहे, फर्स्ट क्लास मधला, तोही मुंबईला जाणार आहे. लक्षात आलं ना? सगळे योग सारखेच आहेत, नेणार तिथेच आहे, पण थोडंसं त्याच्यामध्ये त्याला जे सुकरता आहे ती त्याला प्राप्त होणार की नाही, ती सुकरता कशी आहे ते आपण उद्याच्या याच्यामध्ये पाहू की आपल्याला कशा पद्धतीने त्या सगळ्या योगाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होतो. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत की बाबा याचा सगळा विचार करणं. मग आता हे विचार करत असताना आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये साधारणतः 3 प्रकार आपण विचार करतो. आम्हाला वेळच नाही, इतका संसाराच्या मागे आहे, तो प्रत्येक वेळा सांगतो वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. आणि म्हणून एक सुंदर असं भक्तिवेदांत शास्त्रामध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलेलं, मी काल वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की फार त्यांनी 3 W त्या ठिकाणी सांगितलेले. वेळ नाही, वेळ नाही. अरे असा कसा वेळ नाही? आपल्याजवळ 3 प्रकारचे वेळ त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. एक आपला असतो वर्क टाइम, म्हणजे आपण जे कामावर जातो संसारासाठी, तो वर्क टाइम, तो तर तुम्हाला करावाच लागणार आहे, तिथे द्यावंच लागणार आहे. दुसरा त्या ठिकाणी सांगितला त्याने वरी टाइम, म्हणजे उगाच चिंता करत बसतो आपण आल्यानंतर. आणि तिसरा असतो वेस्ट टाइम, ज्याला बांड्या पंचायती म्हणतो. आता या तिन्ही गोष्टी रोज करतो आपण. वर्क म्हणजे आपण आपलं जे काही नोकरी असेल, जिथे असेल तिथे जातो, ते जावंच लागणार आहे. मग आल्यानंतर चिंता करत बसतो आपण, अरे बापरे असं झालं तसं झालं, वेळ त्याच्यात गमावतो आपण. आणि ते सगळं झालं की मग बांड्या पंचायती, पत्ते खेळ, कुठं हे कर कुठं ते कर, काहीतरी गप्पा, नाही तर दुसऱ्याबद्दल काहीतरी उखाळ्या पाखाळ्या असं करत बसतो आपण. त्याच्यातच आनंद वाटतो आपल्याला. भगवंत सांगतात की बाबा हा जो वर्क टाइम आहे तुझा कर्मयोगाचा, तो तू त्या ठिकाणी उपयोगात कर. पण हा जो चिंता करण्याचा टाइम आहे, माझं कसं होईल, माझं कसं होईल, त्या चिंतेचं रूपांतर कधीतरी चिंतनामध्ये करता येईल की नाही तुला? करता येईल. म्हटले ठीक आहे, कर ना बाबा थोडासा. बरं, वेस्ट म्हणजे वाया घालवतो तो टाइम, तर तो वाया व्यर्थ कथा असं नको करू. तर आता तू त्या ठिकाणी उखाळ्या पाफाळ्या न काढता, वायाच्या उपाधी न करता परमेश्वराजवळ बसता येईल का थोडा? हा जो तुझा वेस्ट टाइम आहे, हा जो तुझा वाया गेलेला टाइम आहे, थोडंसं बसता येईल का? मग तुझ्या जीवनातल्या वेळेपैकी तू काय करतो, 3 भागापैकी एक भाग तुझा खरंच महत्वाचा आहे, तो तिकडे कर, काय हरकत नाही. पण त्याच्यातले 2 भाग जे आहेत ते तुला करता येईल की नाही? बरं कर. उखाळ्या पाखाळ्या माणसाला करावंच वाटते का? हे गप्पा मारा वाटतात. आले नामस्मरण करणार नाही, त्याच्यात लक्ष नाही. पण दोस्त आला, ते फार बदमाश आहे, यानं असं केलं, मोदीनं तसं केलं, आणि हे फार बदमाश आहे, अजितदादाचा खून झाला, आणि यानं असं केलं, म्हणजे त्याच्यात त्याला इंटरेस्ट. अरे बाबा ते कमी करणं कर, त्याच्यातल्या गप्पा करायच्या थोडाफार कर, काय हरकत नाही. त्या थोडा कमी कर, नामस्मरण कर. चिंता करत बसते बाबा माझ्या संसाराचं कसं होईल, पोराचं कसं होईल, लागते का नाही त्याला नोकरी, माझ्या आता घरामध्ये आता रंग खराब झालेला आहे, कधी मिळते त्याला, आणि कधी आपण देऊ, आणि कसं काय होईल, ह्या ज्या चिंता आहेत, कर थोडा वेळ चिंता कर. थोडा वेळ इकडे घाल,
मग आता 4 टाईम होतील की नाही त्याचे? एक नोकरीचा टाईम, तुमचा चिंता करण्याचा टाईम, एखादा उखाळ्या पाखाळ्याचा टाईम, आणि याच्यातला थोडा थोडा जर घेतला तर नामस्मरणासाठी मिळतो की नाही? तसा सगळ्यांनी प्रयत्न करा. हा जो वेळ काढणे आहे त्याच्यातला, म्हणजे गप्पा न मारता वेळ काढणे, उखाळ्या पाखाळ्या न करता वेळ काढणे, चिंता न करता वेळ काढणे, यालाच तर आत्मसंयमन म्हटलेलं आहे. आणि हे आत्मसंयम आलं, आपोआप ध्यानधारणा येते, आपोआप जपयज्ञ येतो, आपोआप सत्संगती येते, आपोआप ग्रंथाचं वाचन होते, आपोआप त्या ठिकाणी आपण इष्ट मार्गाला जातो. भगवंत सांगतात की बाबा, आज मी तुला कर्मसन्यास योग सांगितला, तो यानेच मिळणार आहे. आज मी तुला आत्मसंयम योग, ध्यानयोग सांगितला, तो यानेच मिळणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी भगवंतानी जे सांगितलेलं आहे ते इतकं सोपं करून आपल्या सगळ्यांना भगवंतानी सांगितलेलं आहे, ते आपल्याला करता येईल की नाही? म्हणून भगवद्गीता म्हणजे काय फार मोठं तत्वज्ञान आहे आणि ते आपल्याला शक्यच नाही असं काहीही नाही. वैराग्य म्हणजे गुलाबजाम खायचेच, पण समजा 50 गुलाबजाम असतील तर 2च खायचे, 48 ठेवून द्यायचे, याला वैराग्य म्हणतात. म्हणजे खायलाही मिळालं आणि गुलाबजाम न खायलाही मिळालं, हे वैराग्य आहे की नाही? एवढं वैराग्य जरी आपल्याला करता आलं तर मला असं वाटते आपण भगवंताचा जो मार्ग आहे, महाजनो हो येन गतस्स पंथः, मोठी माणसं ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावर जाण्याचा आपला हा अल्प प्रयत्न राहील. भगवद्गीता आपल्याला हेच सांगते. तेच भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर आज अर्पण करून आजची सेवा या ठिकाणी आपण संपुष्टात आणू. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.